हॅलो गाईज, मी तुमचा युनिक अन्या. तर गाईज बघू शकता, आज आपण आलोय भिवंडीला आंबे येथे गाडी भरायला. सकाळीच आपण आंब्याची गाडी खाली केली, भावाची गाडी घेऊन आलो आपण मिथूनची, जे तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं. हे बघा, हीच ती गाडी आहे. कल्याण मार्केटला गाडी खाली करायला 2 दिवस झाले. कालचा 1 दिवस गेला आणि आज सकाळी 12 वाजेपर्यंत त्यांनी खाली करून दिली आणि आपण तिथून 12 वाजता निघालो आहे. आणि बघा, आंबेला इथे असा गोडाऊन आहे. त्या गोडाऊनला आलो आपण लोड करायला, बेंगलोरचा लोड. आणि मिथून आपला बेंगलोरमध्येच आहे. ती पण गाडी काल खाली झालेली आहे, पण तिला काही लोड भेटलं नाही. आपल्या गाडीत हे बघा लोडिंग करायची. अशा या प्रकारे आपण गाडीत खाली पण एक पॉलिथिन टाकली पातळवाली आणि वरती डबल ताडपत्री आहे. आपल्याला इथून लोड करायचं आहे कार्टून बॉक्स, जे की एशियन पेंटचं असणार आहे. हे बघू शकता तुम्ही, हेच ते कार्टून बॉक्सेस आपल्या गाडीत लोड होणार आहेत. आणि इथे सिक्युरिटीला आपण एंट्री करून घेतलेली आहे. आणि इथून भरल्यानंतर मग आपल्याला जायचं आहे. मुत्तू पण घरी गेलेला आहे. मुत्तू पण बोलला आहे की गाडी भरल्यानंतर मी भेटतो तिथे रस्त्याला ब्रिज खाली. तर आपल्याला इथून एकट्यालाच भरून निघायची गाडी तर ऑलरेडी बघू शकता तुम्ही, गाडी पॅक आहे. गाडी पॅक करायची काही गरज नाही आहे, फक्त पाठीमागच्या साईड बांधून घ्यायचं व्यवस्थित, पाणी न जाण्यासारखं आतमध्ये. आणि एवढं लोडिंग करून आपल्याला निघायचं आहे. तर मित्रांनो, तर गाईज बघा, आपली गाडी अर्धी भरत आलेली आहे. टोटल असे 1200 बॉक्स भरायचे आहेत गाडीत आपल्या. हे बघा, अजून इथे एवढे बॉक्स पडले आणि इथे अजून अर्धी गाडी भरून झालेली आहे. तर काय बघू शकता, फायनली आपली गाडी झालेली आहे लोड. लंच टाईमच्या आधी झालेली आहे. हे बघा, तर गाईज फायनली गाडी झालेली आहे आपली लोड. आणि आलो आहे आता आपण काट्यावर. ही बघा गाडी, आणि वजन बघू शकता तुम्ही. टोटल वेट आलेला आहे 17 टन 160. आणि गाडीमध्ये माल आलेला आहे बघा, दाखवतो तुम्हाला. 10 टन 560 किलो आलेला आहे माल. आणि आपल्याला इथून जायचं आता पेपर घ्यायला. बघूया पेपर किती वाजेपर्यंत देतात, कारण एशियन पेंटमध्ये तर बराच टाईम लावतात. तर तिथे गेल्यानंतर चौकशी करू एकदा आणि बघू कितीपर्यंत घेतात पेपर, आणि त्याच्या हिशोबात आपण निघूया. तर गाईज बघू शकता, फायनली आपल्याला आपल्या लोडचे पेपर भेटलेले आहेत. आणि पेपर घेऊन आपल्याला निघायचे. हे बघा गाडीचा पाठीमागचा बॅक साईड पण दाखवायचं आहे तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे बॅक साईड बांधून घेतलेला आहे. आणि निघायचं आता आपल्याला इथून पनवेलपर्यंत. तर नॉनस्टॉप जाऊया, कारण दुपारचा टाईम आहे तर ट्रॉफिक थोडी कमी भेटेल. त्यामुळे निघूया पटापट. मुत्तूला आपण फोन केला आहे. मुत्तू पण बोलला आहे का कलंबोलीला आल्यावर मला फोन कर, तोपर्यंत मी निघतो घरना. तर आता आपल्याला निघायचं आहे पटापट. टाईम पण बराच झाला आहे. आणि पहिली गोष्ट तर आपण जेवलो पण नाही, पुढे जाऊन काहीतरी जेवूया. तर मित्रांनो, भेटूया पुढं मुत्तू आल्यावर. तर गाईज बघू शकता, आता आपण कुंभिवलीला आहे. भातांचा बोगदा क्रॉस करून. आणि तुम्हाला सांगितलं होतं की मुत्तू आल्यानंतर आपल्याला शूट करायचं आहे. हे बघा, मुत्तू आत्ता आला आहे. बराच टाईम झाला त्यांना पण यायला. आणि आपल्याला पण ट्रॉफिकमध्ये भरपूर उशीर झाला. तिकडे 3 तास लागला, पूर्ण 3 तास गेले ट्रॉफिकमध्ये. आता निघाले. पावसाचं पण वातावरण मस्तच आहे, सगळीकडे काळोख करून ठेवला आहे. टाईम वाजले 7:11. बघू शकता तुम्ही. आणि छोटी गाडी पण आपली गेलेली आहे भरायला. ती गाडी पण आज भरून रात्री निघेल. आपण पण इकडून निघतोय आणि सकाळी भेटूया तिकडे विजापूरच्या आसपास. तर काय बघू शकता, आता आलो आहे खालापूरच्या टोलनाका क्रॉस केला आणि इंडियनच्या पेट्रोल पंपला आलो आहे. आपल्याला टाकायचं इथं डिझेल. 200 लिटर डिझेल टाकायचं. डिझेलचा टँकर खाली होत होता म्हणून थांबवलं आपल्याला. जवळपास 15-20 मिनटं झाली इथे थांबलो आहे आपण. हे बघा, पंपावर कोणीच नाही आहे, सगळीकडे गर्दी झाली आहे, सगळीकडे गाड्या लागल्यात. हे बघा पाठीमागा MH12 आहे, 1 नंबर दिसते गाडी. तिकडे पण बघा, तिकडे पण उभे आहेत. अजून तर टाईम लागणार आहे. त्यांनी सांगितलं 10 मिनटं थांबायला. 10 मिनटं थांबूया आणि नंतर मग डिझेल भरू. डिझेल घेऊन मग निघूया पुढे. तर गाईज बघा, एवढा बसला आहे डिझेल आपल्या गाडीत. 200 लिटर घेतला आहे. नाही निघाले बिल आपले. आता निघूया इथून.
तर काय बघू शकता आता आपण हॉस्पिटलच्या जवळ आहे. हे बघा पाण्याची टाकी. आपल्याला आंघोळ धुवायचे, कपडे पण धुवायचेत. इथे लागली आपली गाडी आणि हा महादेव राजस्थानी ढाबा आहे. बघू शकता तर हा विजापूर हायवे आहे आणि इकडं बेंगलोर हायवे. आता आपण आलो इथे सुमारे 11 वाजलेच आणि मिथून पण येतोय. तर मिथूनची पण वाट बघतोय आपण. मिथून पण एक 20 किलोमीटर दूर राहिला, तो पण येईल 15-20 मिनिटात. तोपर्यंत आपल्याला पण थोडेसे कपडे धुवायचे आहेत. कपडे धुवून घेऊ आणि आंघोळ धुवू. आंघोळ धुतल्यानंतर निघूया आपण. बघा गाडी पण लईच घाण झालेली आहे. इथं आपली बॅग आहे. तर मित्रांनो भेटूया आंघोळ धुतल्यानंतर. तर गाईज बघू शकता तुम्ही आलाय मिथून आता. हे बघा गाडी धुवायच्या पाठी लागलाय. जवळजवळ मला वाटतं 1 महिने 2 महिने तर गाडीला हात नव्हता लावला. आज बघा बायकोने लात मारली बहुतेक, त्यामुळे इथं आलाय गाडी धुवायला. ही गाडी घेऊन आलाय. हिला पण आपण धुतली, एकदम चकाचक केली. हे बघा आमच्या ड्रायव्हरची लाईफ. हे इथं 2 गाड्या लागल्यात. हे आपले ड्रायव्हर लोक बघा. तर इथं मिथून आज एवढा गाडीवर घसरून पडलाय ना हिशोबाच्या बाहेर. मला वाटतं जवळजवळ वर्षभर तर गाडी नसेल धुतली. हां बघा आता बघा आहे का. दोघं लागले एका गाडीला धुवायला. बोलो ना. तर गाईज बघू शकता जेवायला बसलो होता आम्ही इथे. जेवणाचा पूर्ण बिल सेटकडे. सेटने जर बिल पे नाही केला तर ड्रायव्हरची बदली डायरेक्ट. काय म्हणतो. हां पर इसके लिए मैं फटाफट खाना खाना होता है. दोनों भाई झगड़ा करो जाके गाड़ी में सो जाता है. मिथुन ने बिल दिया तो उसके साथ में मुत्तू जाएगा. हाँ वो तो देगा नहीं, वो तो खाली है. आपल्याला ना बिल पेक्षा भावकी ड्रायव्हर महत्वाची. इम्पॉर्टंट आहे. ड्रायव्हर मला वाटलं भावकी महत्वाची आहे. भाऊ की नाही ड्रायव्हर इम्पॉर्टंट. तसं समजा ड्रायव्हर इम्पॉर्टंट है. हाँ मुद्दू सेठ भाई तो घर पे है कि नहीं. हाँ भाई घर पे रहेगा. अपने को चाहिए ड्राइवर जो साथ में अपने रहता है. भाईचारा अपने को वो इम्पोर्टेंट है. बिल क्या अपन भर देंगे. भाई घर पे रहेगा. अब इसकी जरूरत पूरी हो गई ना. 2 दिन घर पे रुक के आ गया. देखो गाइस दोनों साइड से ऐसा फंसा रहे, मैं क्या करूं. तर चला जेवून भेटूया. तर गाईज बघू शकता आता आपण आलेलो आहे जेजुरीमध्ये. कारण आपण रेग्युलर तिकडे लोणंदमधून शिरवळ मारून तिकडच्या रस्त्याने जातो, पण आज या रस्त्याने आलो आहे. आपण रस्ता आपल्याला बघायचा होता कसा आहे काय आहे. आणि ते बघा मित्रांनो वरती बघू शकता तुम्ही आपल्या खंडोबाचं मंदिर आहे देवस्थान जेजुरीचं, जे की इथून दिसतंय बघा लेफ्ट साईडला डोंगरावर. आणि हा जेजुरी आहे. आणि आपल्याला जेजुरीमधनं सरळ जायचं आहे. आता आपल्याला फुरसुकी मारून खटरजला निघूया. रेग्युलर आपण तिकडून जातो, पण आता इकडून आलो आहे. तर बघत राहा मित्रांनो, तुम्हाला अजून थोडंसं जवळून दाखवतो. हे बघा लेफ्ट साईडला वरती बघू शकता गाईज. आपण तलेगावचा टोल क्रॉस केलेला आहे. आणि बघा वातावरण कसं आहे. पावसाळ्यात खरी तर हीच मजा. सगळीकडे हिरवं हिरवंगार झालेलं आहे. इकडे शेती लावणी चालू आहेत. त्या साईडला डोंगर आहे. बघा गाईज पाऊस किती जोराचा चालू आहे. तिकडे आपल्याला जवळजवळ जेजुरीपर्यंत तर पाऊस लागलाच नव्हता. जेजुरीच्या इकडे आलो आणि आता इथं घाटात आलो. घाटानंतर पाऊस लागला बघा. त्याच्या आधी तिकडे काहीच नव्हता पाऊस, थोडा पण नव्हता. गाईज बघा आता आलोय आपण खंडाळा घाटात. आणि हे बघा घाट अजून चालू झालेला नाही आहे. सध्या लोणावल्यामध्ये आहोत आपण. आणि बघा आजूबाजूला दृश्य बघा काही दिसत नाहीये. एवढा दूर दूर झालाय. पाऊस पण चालू आहे बऱ्यापैकी. हे बघा जास्त लांबचं काही दिसतच नाहीये.
बघा गाईज टेलरचा कशा प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे बघा. तिकडे साईडला नेऊन ठेवला आहे. पूर्ण समोरचा कॅबिन चपटा झालेला आहे. आता आहोत आपण बोगद्यामध्ये, बघू शकता तुम्ही. तर काही अशा प्रकारे आपण पहिला माल उतरवलेला आणि दुसरा माल उतरवायचा आहे. तो थोडासा अर्जंट आहे, त्यामुळे आपण आपला ब्लॉग इथेच एंड करूया. तर गाईज भेटूया प्रत्येक नवीन एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय.